राम राम शेतकरी मित्रांनो, काय मग मार्च महिना संपत आलाय आणि एप्रिलची चाहूल लागल्या. म्हणजे आता द्राक्ष बागेत सुरुवात होणार. मोठा आणि घाम फोडणारा कार्यक्रम सुरू होणार. खरं चटणी व सोप्या भाषेत सांगायचं तर बागाचा टक्कल करायचा वेळ जवळ आली आहे. पण थांबा, छाटणीला कात्री चालवण्याआधी बागेला एक थोडीशी VIP ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चला सुरू करूया. आपण सांगण्याची त्याबद्दल तुम्हाला माहिती देऊया थोडीशी द्राक्ष बागेतील. तर आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथ्रेलची फवारणीचा असा जुगाड ज्यामुळे बागेचे फूट अशी एकसारखी निघेल, जणू काय आर्मीचं परेडच सुरू आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनीच हा प्रयोग करायचा बरं का. इथ्रेल फवारणीमुळे जुनी पानं गळतात, मध गळायला मदत होते आणि अन्नद्रव्ये थेट झाडाच्या आत जातात. पण इथ्रेलचा डोस किती द्यायचा हे तुमच्या बागेच्या मूडवर आणि तब्येतीवर ठरतं. लक्षात देऊ नाही का. पैलवान बाग 100% चांगली पानं जर तुमची तर 1 लिटर पाण्यात 5 मिली इथ्रेल घ्या. थोडीशी टकली म्हणजे थोडीशी थकलेली बाग, टकली नाही सर, 80% चांगली पानं बागेला थोडा मान टाकली असेल तर डोस थोडा कमी करा. लिटरला 4 मिली. अर्धे विकेट पडलेली बाग म्हणजे 50% पानं पडलेली पेक्षा जास्त पाणी खराब आहे इथं मात्र जपून यांना जास्त डोस पसणार नाही. 2 ते 2.5 मिली डोस द्या, नाहीतर बिचाऱ्या बागेचा ओव्हरडोस होईल आणि घेण्याचं देणं पडेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फवारणी कधी करायची. भाऊ, उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याचे दिवस जे आहेत, दुपारी भर उन्हात फवारणी केली तर बागेला सनस्ट्रोक बसेल. त्यामुळे फवारणी नेहमीच संध्याकाळी 5च्या नंतर करा. थंड हवेत द्रावण पानावर जास्त काळ टिकतं आणि पानं ते शांतपणे पिऊन घेतात. आणि हो, फवारणी गच्च करायची. पानांना अशी आंघोळ घाला की त्यांना वाटलं पाहिजे की आज दिवाळी आहे. जिथं जास्त द्रावण पडेल तिथं पानगळ लवकर होईल. हा सगळ्यात मोठा घाट. हा सगळा घाट कधी घालायचा. चटणीच्या बरोबर 7 ते 10 दिवस आधी 10 दिवसाच्या आधी केलं तर एकदम उत्तम. नाहीतर किमान 7 दिवस आधी तरी ही फवारणी उरकून घ्या. आता जाता जाता एक फुकटचा पण बजेट नसेल, फुकटचा सल्ला, लाख मोलाचा सल्ला देतो. मित्रांनो, जर तुमच्या खिशात बजेट नसेल किंवा फवारणी आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर उगाच कर्ज काढून बागेचा लाड करू नका. सरळ हातांमध्ये कातरी घ्या आणि खरं छाटणी सुरुवात करा. डायरेक्ट छाटणीचा ठोका. बागेला काय टक्कल केल्यावर ते फुटणारच आहे. आणि की उगाच इथ्रेलच्या नादात खर्च वाढवून स्वतःच्या डोक्यावरची केस उडवून घेऊ नका. मित्रांनो, माहिती कशी वाटली? मजेशीर वाटली ना? मग असंच हसत खेळत शेतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब, लाईक करा आणि द्राक्ष बागायतदार मित्रांना व्हॉट्सअपवर ग्रुपवर व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम आणि छाटणीच्या शुभेच्छा.